नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. स्वतः मित्रांनो ही मेहनत करून संपूर्ण PDF फाईल एक बनवलेली आहे तुमच्यासाठी, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी भेटणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. याच्यामध्ये मित्रांनो कट ऑफ किती लागलेला आहे ती माहिती मी तुम्हाला देणार आहे, पूर्ण 35च्या 35 जिल्ह्यांची एकाच ठिकाणी मित्रांनो. आणि संपूर्ण माहिती ह्याच PDF फाईलमधून काढलेली आहे. जसं की बघा, आता हायकोर्ट ऑफ बॉम्बेमधील सिटी सिव्हिल कोड जे आहे मुंबई, यांचे 13 पेजेस आहेत. टोटल 13 पेजेसमध्ये लास्टला किती विद्यार्थ्याचं मार्क्स होते, सिलेक्शन झालं आहे, असं संपूर्ण प्रत्येक जिल्ह्याची माहिती एकत्रित करून काढलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये पूर्ण कट ऑफ सांगणार आहे. एका जागेसाठी किती उमेदवार या ठिकाणी घेतले गेलेले आहेत, किती उमेदवारांना या ठिकाणी पात्र केले गेलेले आणि किती जागा होत्या त्या जिल्ह्यासाठी, त्या जिल्हा न्यायालयासाठी, तीही माहिती एकत्रित संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतोय मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. तर बघा, ही जी PDF फाईल बनवलेली आहे मी स्वतः तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून देखील तुम्ही पूर्ण जिल्ह्यांची माहिती घेऊ शकतात. तर बघा मित्रांनो, जसं की पहिला जिल्हा या ठिकाणी आहे, सर्वात जास्त जागा कुठं होत्या ती सुरुवातीला मी तुम्हाला सांगतोय आणि कमी कमी खाली सांगतोय. बघा, पहिला जिल्हा होता, सर्वात जास्त जागा होत्या, इथं तुम्ही अप्लाय केलेला असेल सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई, 126 जागा होत्या. आता ह्या 126 जागा मी कशा सांगतोय बघा, शिपाई हमाल निवडीच्या जागा प्लस प्रतीक्षा यादीमधील जागा दोन्ही मिळून 126 तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे, तर आता मग यांनी मित्रांनो निवडीसाठी 893 उमेदवार घेतलेत का प्रतीक्षा यादी आणि निवडीसाठी दोन्हीचे मिळून 893 घेतलेत ते या ठिकाणी स्पष्ट नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या दोन्ही एकत्रित करून जागा मी सांगतो 126 निवडीच्या आणि प्रतीक्षेच्या, कारण की जाहिरातीमध्ये अशा पद्धतीने जागा होत्या पहा, निवड यादी आणि प्रतीक्षा यादीसाठी. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये मित्रांनो निवड यादीसाठी आणि प्रतीक्षा म्हणून 126 जागा होत्या, 893 कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्यांनी घेतलेत. तर बघा, एका जागेसाठी किती या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे ते पुढं मी तुम्हाला या ठिकाणी काढून दिलेलं आहे. 7.08 म्हणजे एका जागेसाठी 7 उमेदवार आपण या ठिकाणी धरू शकतो. ठीक आहे, 7 उमेदवार एका जागेसाठी. आणि याचा कट ऑफ किती लागला आहे पहा, 21.40 लागला आहे. जिथं पुढं पॉईंट नंतर फक्त एकच आकडा, तिथं 0 या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे. बघा, 21.40 या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई, सर्वात जास्त जागा त्या ठिकाणी होत्या, 21.40चा कट ऑफ लागलेला आहे. टॉप 3चे जिल्हे जे आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला सुरुवातीला मी सांगतोय रेडमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर पुणे जिल्हा पहा, पुण्यामध्ये बऱ्याच जणांनी अप्लाय केलेला असेल. कुणी कुठे अप्लाय कमेंटमध्ये सांगा, तुमचं सिलेक्शन झालं आहे का पुढील प्रक्रियेसाठी तेही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ऑलरेडी सर्व माहिती मी मागच्या व्हिडिओमध्येही दिलेली आहे. तर बघा, पुणेसाठी 108 जागा होत्या निवडीच्या आणि प्रतीक्षेच्या, तर 782 कॅन्डिडेट त्यासाठी बोलवले. म्हणजे एका जागेसाठी जवळपास मित्रांनो 8 ते 7 कॅन्डिडेट या ठिकाणी असणार आहेत. कॉम्पिटिशन मी इथंच तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं सांगतोय किती कॉम्पिटिशन असणार आहे. तर एका जागेसाठी 7 कॅन्डिडेट. कशासाठी हे कशाचं सांगतोय मित्रांनो, हेही लक्षात घ्या. शिपाई हमाल म्हणजे कॉम्पिटिशन काय सांगतोय तुम्हाला, स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी सांगतोय. आता लिपिकचं तुम्हाला पाहिजे असेल असं हा चार्ट बनवून, तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये S म्हणून टाईप करा किंवा लिपिकचंही बनवा म्हणून सांगा. जास्तीत जास्त कमेंट आल्या तर नक्की त्याच्यावरतीही मित्रांनो माहिती असा चार्ट बनवून तुम्हाला टेलिग्रामला आणि व्हिडिओ बनवून शेअर केला जाईल. फक्त हे शिपाई हमाल पदाचं मी केलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय सध्या. तर बघा, पुण्यासाठी 782 आहेत, याला देखील सेम तेवढंच 7 ते 8 कॅन्डिडेटचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी. 21.96 पुण्यामध्ये कट ऑफ लागलेला आहे. फायनल 21.96 वरती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा होत्या, 105 जागा होत्या, त्यासाठी देखील 762 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत. 7.25 म्हणजे या ठिकाणी 7 जण एका जागेसाठी बोलवण्यात आलेले आहेत. 21.96 तेवढाच कट ऑफ पुणे एवढाच इथं देखील लागलेला आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर. टॉप 3 सर्वात जास्त जागा असणारे 3 जिल्हे मी सांगितले तुम्हाला ऑलरेडी. सर्वात जास्त इथं अर्जसंख्या आलेली असेल. अहमदनगरमध्ये बघा 80 जागा होत्या, 578 उमेदवार बोलवलेले आहेत. एका जागेसाठी 7 कॅन्डिडेटचं कॉम्पिटिशन आहे. 21.96 इथं देखील सेम तेवढाच कट ऑफ लागलेला आहे. नाशिकमध्ये बघा 76 जागा होत्या, 537 विद्यार्थी बोलवले आहेत. इथं पाहू शकता मित्रांनो एका जागेसाठी 7 कॅन्डिडेट आहेत. 22.3चा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे नाशिकसाठी. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात अप्लाय केलेले कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं सिलेक्शन झालं का तेही सांगा, किंवा निवड यादीमध्ये नाव आलं की नाही तेही सांगा. बघा, लघुवाद न्यायालय मुंबई 75 जागा होत्या मित्रांनो. इथं 540 कॅन्डिडेट घेण्यात आलेले आहेत, बोलवण्यात आलेले आहेत. 7 कॅन्डिडेट या ठिकाणी एका जागेसाठी असतील. 19.64चा कट ऑफ लागला आहे. सर्वात कमी कट ऑफ या ठिकाणी, म्हणजे जागा थोड्या 75 आहेत परंतु कट ऑफ थोडासा कमी 19.64 या ठिकाणी लागला गेलेला आहे. रायगडमध्ये पहा 68 जागा होत्या, 491 विद्यार्थी बोलवलेत. एका जागेसाठी 7 ते 8 कॅन्डिडेट, 21.12चा कट ऑफ लागला आहे. परभणीमध्ये पहा मित्रांनो 60 जागा होत्या, 445 कॅन्डिडेट बोलवलेत. एका जागेसाठी जवळपास 7 ते 8 जणांचा या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे.
41चा कट ऑफ लागला आहे. त्यानंतर बघा बुलढाणा जिल्हा 54 जागा होत्या मित्रांनो, 391 पर्यंत या ठिकाणी उमेदवार बोलवलेले आहेत. एका जागेसाठी 7 जणांचा या ठिकाणी कॉम्पिटिशन असू शकतं. 23.41चा कट ऑफ लागलेला आहे. सेम अमरावतीमध्ये बघा 53 जागा होत्या, 390 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत. एका जागेसाठी 7 जणांचं कॉम्पिटिशन असू शकतं. 23.20चा कट ऑफ लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 52 जागा होत्या, 378 जणांना बोलवलेलं आहे. एका जागेसाठी 7 जणांचं कॉम्पिटिशन आहे. 21.85चा कट ऑफ लागला आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये पहा 46 जागा होत्या, 330 कॅन्डिडेट बोलवले आहेत. एका जागेसाठी 7 जणांचं कॉम्पिटिशन आहे. 22.87चा कट ऑफ लागला आहे. नंदुरबारमध्ये पहा 46 जागा होत्या, 322 जणांना बोलवलेलं आहे. एका जागेसाठी 7 जण या ठिकाणी असतील. 21.96चा कट ऑफ लागला आहे. त्यानंतर मुख्य शहर दंडाधिकारी न्यायालय मुंबई 46 जागा होत्या मित्रांनो इथं. याच्यामध्ये 325 जण बोलवले आहेत. एका जागेसाठी 7 जणांचं या ठिकाणी कॉम्पिटिशन असेल. 18.28चा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. 18.28चा, ठीक आहे. याच्यामध्ये बघू शकता 18.28चा कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटेल. अजून सर्वात कमी कट ऑफ या ठिकाणी असेल. त्यानंतर पुढं पहा नागपूर आहे. नागपूरमध्ये या ठिकाणी मित्रांनो 45 वॅकन्सी होत्या, 331 जणांना बोलवलेलं आहे. एका जागेसाठी 7 जणांचं कॉम्पिटिशन आहे. बघा संपूर्ण ठिकाणी मित्रांनो 7-7 जणच कॉम्पिटिशन आहे. तर हे पुन्हा मी सांगत नाही तुम्हाला, 7-7 जण तुम्ही या ठिकाणी पकडायचे, 7 ते 8 जण, ठीक आहे. 22.23चा कट ऑफ लागला आहे नागपूरमध्ये. अकोलामध्ये पहा 44 जागा होत्या, 314 या ठिकाणी जणांना बोलवलेलं आहे. त्यामध्ये 7 जणांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी. 22.31चा कट ऑफ आहे. बीडमध्ये पहा 44 जागा होत्या, 309 जणांना बोलवलेलं आहे. 7 जण एका जागेसाठी असतील. 21.85चा कट ऑफ लागलेला आहे. हे कायसाठी सांगतोय लक्षात राहू द्या, स्वच्छता व चापल्य चाचणीसाठी सांगतोय मी. इंटरव्ह्यूचं वगैरे पुढं आपण पाहूयात नंतर, हे झाल्यानंतर. त्यानंतर बघा चंद्रपूरमध्ये 44 जागा होत्या, 324 जणांना बोलवलेले आहे. एका जागेसाठी 7 जण असतील. 22.97चा कट ऑफ लागला आहे. जळगावमध्ये पहा 43 जणांच्या या ठिकाणी जागा होत्या, 301 जणांना बोलवलेले. 7 जण एका जागेसाठी असतील. 21.26चा कट ऑफ लागला आहे. लातूरमध्ये 40 जागा होत्या, 291 जणांना बोलवलेले. 7 जण एका जागेसाठी असतील. 21.96चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर सातारामध्ये पहा 35 जागा होत्या मित्रांनो, 248 जणांना बोलवण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो 7 जण एका जागेसाठी असतील. 22.3चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो यवतमाळमध्ये पहा 33 जागा होत्या, 243 जणांना बोलवलेलं आहे. एका जागेसाठी 7 जणांचं कॉम्पिटिशन आहे. 22.84चा कट ऑफ यवतमाळमध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर धाराशिव जिल्हा न्यायालय 32 जागा होत्या, 226 जणांचं या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, पात्र ठरवण्यात आलेले आहेत. एका जागेसाठी 7 जण आहेत. याच्यामध्ये 21.88चा कट ऑफ आहे. नांदेडमध्ये पहा 31 जागा होत्या, 221 जणांना बोलवलेले आहे. 7 जण एका जागेसाठी असतील. 7 ते 8 जण. 21.96चा कट ऑफ लागलेला आहे. सिंधुदुर्ग ORS 26 जागा होत्या, 185 जण बोलवलेले आहेत. 7 जण एका जागेसाठी असू शकतात. 21.70चा कट ऑफ लागलेला आहे. रत्नागिरीमध्ये 25 जागा होत्या, 183 जणांना बोलवलेलं आहे. 7 जण ते 8 जण एका जागेसाठी असू शकतात. 21.5चा कट ऑफ लागला आहे तिथंही. त्यानंतर सोलापूरमध्ये पहा 25 जागा होत्या, 179 जणांना बोलवलेलं आहे. 7 ते 8 जणांचं या ठिकाणी कॉम्पिटिशन असेल. एका जागेसाठी 21.26चा कट ऑफ सोलापूरमध्ये लागला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये पहा 23 जागा होत्या मित्रांनो, 166 जणांचा या ठिकाणी पात्र ठरलेले, त्यांना बोलवलेलं आहे. 7.21 म्हणजे 7 ते 8 जण एका जागेसाठी असू शकतात. 22.31चा कट ऑफ आहे. भंडारामध्ये पाहू शकता 20 जागा होत्या, 147 जणांना बोलवलेलं आहे. एका जागेसाठी 7 ते 8 जणांचं या ठिकाणी कॉम्पिटिशन असेल. 23.1चा कट ऑफ लागलेला आहे. धुळेमध्ये पहा 17 जागा होत्या, 120 जणांना बोलवलेलं आहे. धुळेमध्ये देखील 7 एका जागेसाठी कॉम्पिटिशन असू शकतो उमेदवारांचं. 20.23चा कट ऑफ तिथे लागलेला आहे. त्यानंतर बघा सांगलीमध्ये जर बघितलं 15 जागा होत्या, 108 जणांना बोलवलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता एका जागेसाठी 7 जणांचं कॉम्पिटिशन असू शकतं. 21.96चा कट ऑफ लागला आहे. गोंदियामध्ये मित्रांनो 14 जागा होत्या, 101 जणांना बोलवलेलं आहे. 7 जण एका जागेसाठी असू शकतात. 21.85चा कट ऑफ लागला आहे. जालना जिल्ह्यामध्ये 14 ही जागा होत्या, त्या ठिकाणी 101 जणांना बोलवलेलं आहे. 7.21पर्यंत म्हणजे 7 जण एका जागेसाठी असू शकतात. 21.12चा कट ऑफ जालनामध्ये लागला आहे. गडचिरोलीमध्ये पहा 10 जागा होत्या, 71 जणांना बोलवलेलं आहे. एका जागेसाठी 7 जण, 7.1 असं या ठिकाणी इथे बेरीज त्याची, परंतु 21.85चा कट ऑफ तिथे देखील लागला आहे. वर्धामध्ये पहा मित्रांनो 9 जागा होत्या, 63 जणांना बोलवलेलं आहे. एका जागेसाठी 7 जण असतील. 22.31चा कट ऑफ टोटल या ठिकाणी लागलेला आहे. तर टोटल मित्रांनो किती जणांना बोलवलेलं आहे? 11,396 उमेदवारांना या ठिकाणी पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून बोलवलेलं आहे. 1584 टोटल जागा आहेत पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून. प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या जागा तुम्हाला सांगितल्या आहेत, किती उमेदवार पात्र आहेत, ते किती घेतलेले आहेत, एका जागेसाठी किती उमेदवार असतील तेही तुम्हाला सांगितलं आहे. आणि कट ऑफ प्रत्येक जिल्ह्याचा ॲक्युरेट जसा PDF फाईलमध्ये आहे
तसेच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो माहिती दिलेली आहे. तर ही कट ऑफबद्दलची या व्हिडिओमध्ये माहिती होती. इतर काही माहिती याच्यामध्ये असणार नाही. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही PDF फाईल आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिपिकबद्दल मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा किंवा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.